तुम्हाला माहिती आहे का मंडळी, दुसऱ्या दिवशी जर पावभाजी उरली असेल ना, तर आता टेन्शन नका घेऊ. कारण त्यापासून असा भन्नाट पदार्थ बनतो याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सर्वात पहिला पावभाजी कढईमध्ये काढून तिला थोडं आटवून घ्यायचं, पुन्हा थंड करून घ्यायचं. परातीमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, थंड करून घेतलेली पावभाजी, हळद, लाल तिखट, धने पावडर, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता थोडंसं पाणी घालून छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं. 5 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं. नंतर याचे गोळे बनवून घ्यायचे. आता गोळ्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ आणि लाटण्याच्या मदतीने छान असं याला लाटून घेऊ. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवून त्यावरती ही चपाती भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून मस्त असं क्रिस्पी भाजून घेतलं की तयार झाला हा पावभाजी पराठा. बनवायला अगदी सोपा आहे, खायला तर अप्रतिम असा लागतो. दुसऱ्या दिवशी उरलेल्या पावभाजीचं काय करायचं सुचत नसेल ना, एकदा हा पराठा नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.